अचलपूरमध्ये भाजप एमआयएमची युती नाहीये. आमचा एमआयएमला कुठलाही पाठिंबा नाही असं आता भाजपकडून स्पष्ट करण्यात येत आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात स्पष्टोक्ती दिलेली आहे. पाहूया. अचलपूरमध्ये भाजप 90 सीट आहे, 90 नगरसेवक आहे. बाकी सर्व काँग्रेस, उबाटा, एमआयएम सर्व निवडून आले आहेत. त्यांनी आपापले गट तयार केले आहेत. भाजपच्या गटात कुणी एमआयएम नाही आहे. भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे. काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला. त्यांनी बसून तिथले, आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत. त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले. भाजपाचा काही संबंध नाही. भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. अचलपूरमध्ये एमआयएम सोबत कोणतीही युती नाही. भाजप शहराध्यक्ष अभय मातने यांनी देखील स्पष्टोक्ती दिली आहे. कि एमआईएम ने बीजेपी को समर्थन दिया, ये बात 100% गलत बात है। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। एमआईएम के 3 कारपोरेटर्स और 3 अपक्ष और 2 राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गठ बनाया हुआ है 8 लोगों का। वो गठ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन एमआईएम पर लगा रही है। 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे आणि इथे आम्ही आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही. इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही. ते शक्य नाही. पंचायत समिती जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य असतील. पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य असेल. येत्या अधिवेशनात निर्णय होणार असल्याची चिन्ह आहेत. महानगरपालिका, नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे. पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे. कोऑप मेंबर असले पाहिजे. याकरताचा शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे. मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे. पण हे तातडीनं करण्याची गरज आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री आहे. मंत्री आणि आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रिंगणात दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.